नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण मटकीच्या डाळीचे सांडगे बनवणार आहोत. कधीही आपल्याकडे भाजीला काही नसेल तर अचानक उपयोगी पडणारा हा सांडगा, त्याची रेसिपी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. उडदाच्या डाळीचे सांडगे, हिरव्या मिरच्यांचे सांडगे किंवा मिक्स डाळींचे सांडगे असे वेगवेगळ्या प्रकारचे सांडगे बनवले जातात. पण त्यातीलच एक प्रकार म्हणजे मटकीचे सांडगे हे सगळ्यात जास्त प्रमाणात बनवले जातात. त्याचीच रेसिपी आज आपण बघणार आहोत. आणि मटकीच्या डाळीचे सांडगे हे चवीलासुद्धा खूप छान लागतात. ही मटकीच्या सांडग्यांची रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी उडदाची डाळ घेतली आहे. 1 किलोला थोडी कमी आहे, 200 ग्रॅम कमी आहे. आणि त्याच्यामध्ये मी पाववाटी उडदाची डाळ घातली आहे. म्हणजे 800 ग्रॅम मटकीची डाळ आणि पाववाटी उडीद डाळ असं प्रमाण मी घेतलेलं आहे. उडदाची डाळ घातल्यामुळे काय होतं, आपल्या सांडग्यांना चिकटपणा यायला मदत होते. त्यानंतर आपण पाववाटी मुगाची डाळ, पाववाटीलासुद्धा थोडी कमी घेतली आहे, मुगाची डाळ घालणार आहे. त्यानंतर आता ही डाळ आपल्याला मिक्सरमधून जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. जाड रवा असतो त्याप्रमाणे आपल्याला जाडसर अशी मिक्सरवरून वाटून घ्यायची आहे. ही डाळ आपण पिठाच्या गिरणीवरून सुद्धा दळून आणू शकतो, पण मी कमी प्रमाणात केली आहे त्यामुळं मी मिक्सरवरूनच बारीक करून घेतलेली आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर पिठाच्या गिरणीवर सुद्धा अशी जाडसर दळून मिळते आपल्याला. इथे मी 2 कांड्या लसूण सोलून घेतला आहे आणि इथे 2 ते 2.5 चमचे मी घरगुती मसाला घेतला आहे. लाल मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालते. आता हा 2 ते 2.5 चमचे मसाला आपण या पिठात घालून घेणार आहे. त्यानंतर पिठाच्या अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचे. त्यानंतर आता जो लसूण आपण सोलून घेतला होता तो आपण असा जाडसर ठिचून घेतला आहे, तो घालून घ्यायचा. लसूण घातल्यामुळे सांडग्यांना खूप छान चव येते. याच्यामध्ये काही ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हळदसुद्धा घातली जाते, परंतु काय होते त्याच्यामुळे आपल्या सांडग्यांचा जो कलर असतो तो पूर्णपणे बदलतो. त्यामुळे मी हळद आणि कोथिंबीर नाही घातली आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचे. हे पीठ मळून आता आपल्याला असं 4 ते 5 तास भिजत ठेवायचे. त्यामुळे काय होतं, आपण जी डाळ आपण जाडसर वाटलेली असते ती फुगते भिजत ठेवल्यामुळे आणि आपले सांडगे जे असतात ते खूप छान तयार होतात. हे बघा, अशा पद्धतीने पिठाला होल करायचे बोटांनी आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं. त्यामुळे आतल्या ते पीठ भिजलं जातं आणि त्याच्यामध्ये डाळ असल्यामुळे ती डाळ सगळं पाणी शोषून घेते. आणि असं जर सुती कापड असेल तर ते कापड त्याच्यावर भिजवून त्याच्यावर ठेवून द्यायचं, म्हणजे ती पीठ अजिबात खरपसत नाही. हे बघा, आता 5 तास झाले आपण पीठ मळून ठेवलं होतं. तर आता हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे. आणि खूपच जास्त कठीण जर वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं व्यवस्थित. आता त्या पिठातलं थोडंसं पीठ आपण काढून घ्यायचं बाजूला सांडगे बनवण्यासाठी. आणि जे बाकीचं राहिलेले पीठ आहे त्याच्यावर पुन्हा ओलं कापड टाकून ठेवायचं, नाहीतर ते पीठ पुन्हा खरपसतं आणि ती व्यवस्थित त्याचे सांडगे बनत नाहीत. हे बघा, इथे एका ताटाला मी तेल लावून घेतलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता सांडगे घालणार आहे. तर थोडंसं पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये आणि त्या पाण्याच्या हातानेच आपल्याला सांडगे घालायचे आहेत. त्यामुळे सांडगे आपले पटपट असे पडतात, नाहीतर काय होतं हाताला पीठ सगळं चिकटतं. सांडगे जास्त मोठेसुद्धा नाही घालायचे, अगदी बारीक बारीकच सांडगे घालायचे. अशाच पद्धतीने आपण सगळ्या पिठाचे सांडगे तयार करून घ्यायचे. हे सांडगे आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. आणि वाळवल्यानंतर गार झाल्यानंतर एका पॅकबंद बरणीमध्ये आपण भरून ठेवायचे. हे सांडगे वर्षभर अगदी छान टिकतात, पण व्यवस्थित वाळवून ठेवायचे, नाहीतर त्याला बुरशी लागू शकते. त्यामुळे व्यवस्थित वाळवून गार करून त्यानंतर पॅकबंद बरणीमध्ये भरून ठेवायचे.
हे बघा, सांडगे आपले चांगले वाळलेले आहेत. 2 दिवस कडकडीत उन्हात मी वाळवून घेतलेत. या सांडग्याची तुम्ही सुकी भाजी करू शकता, पातळ भाजीसुद्धा बनवू शकता. सांडग्याची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये करून दाखवते. तर आजची ही पारंपरिक सांडग्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. थँक्यू.